गणेशोत्सव असेल किंवा दिवाळी किंवा कुठलाही इतर सण असेल, लोकांना इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक ज्या वस्तू असतात त्यांचा एक शोध असतो, त्यांच्या शोधात लोक असतात. मात्र बाजारामध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू असतात ते पूर्णपणे पर्यावरणपूरक नसतात. मात्र नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वसलेला जो वाघोली गाव आहे त्या ठिकाणी महिला बचत गटाने काही उपक्रम सुरू केलेले आहे आणि पूर्णपणे जे पर्यावरणपूरक वस्तू आहेत सणांसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही दृश्यांमध्ये गणपतीची मूर्ती पाहत आहात, सोबतच या ठिकाणी दिवाळीसाठी लागणारे दिवे जे आहेत ते सुद्धा आहेत आणि सणांमध्ये जे वापरायच्या जे काही इतर वस्तू आहे त्याची निर्मिती या बचत गटाच्या माध्यमातून केली जात आहे. आणि वन विभागाने या बचत गटाला एक वेगळी मदत जी केलेली आहे. आपल्यासोबत या परिसरातील रेंज फॉरेस्ट ऑफिसर जयेश तायडे सर आहेत. सर, कशा पद्धतीने हा संपूर्ण बचत गट कार्य करत आहे आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तू सणावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे? हा जो बचत गट आहे वाघोली, हा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे जे बफर गाव आहे वाघोली, या गावातील एक EDC समिती आहे. त्याच्यामार्फत पेंच गोमाय महिला बचत गट म्हणून इथं कार्यरत आहे. जे आपल्याकडे गायी आहेत, कारण की हा जो सगळा परिसर हा खेडेगावाचा परिसर आहे, यामध्ये मुबलक प्रमाणात गायी असतात. तर त्या गायीच्या गोमाय उत्पादनापासून हे लोक जे आहेत ते मूर्ती बनवतात आणि तिच्यामध्ये जे काही जे इको फ्रेंडली आपले पदार्थ आहेत, जिच्यामध्ये लकडी पावडर आहे, त्याच्यामध्ये गवारगम पावडर आहेत आणि मुलतानी माती आहे, याचा वापर करून हे पर्यावरणस्नेही ज्या बनवतात आहे वस्तू, याच्यामध्ये त्या दिवाळी सणासाठी दिवे बनवतात आहे. त्याच्यानंतर जे घराच्या बाहेर लावतात आहे शुभलाभ, त्या बनवतात. आणि आम्ही जवळजवळ हा जो काय प्रोग्राम आहे हा मागील वर्षीपासून सुरू केलेला आहे. पहिल्या वर्षी वन विभागाकडून या ठिकाणी यांना शेड आणि बसण्याची अरेंजमेंट करून देण्यात आली आहे. त्याबद्दल जे साहित्य आहेत त्यासाठी पोलरायझर मशीन आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि पहिल्या वर्षी जो त्यांना साहित्य आवश्यक आहे पुरवठा, तो कच्च्या मालाचा आम्ही या ठिकाणी त्यांना पुरवठा केलेला आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः परिश्रम करून या ठिकाणी विश्व हिंदू परिषदची गौशाळा आहे, त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणातून त्यांनी गणपती कसे बनवायचे आणि निरनिराळे जे साहित्य आहेत जे इको फ्रेंडली आहेत आणि जे सहज आपल्या भारतामध्ये असा खूप मोठा वर्ग तयार झालेला आहे की ज्यांना प्लॅस्टिक फ्री किंवा जे इको फ्रेंडली वस्तू अशा आवडतात आहे. तर त्या वर्गाने मागच्या वर्षी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. जवळजवळ 1 लाखाच्या वरती उत्पन्न मागच्या वर्षी या महिलांना मिळालेलं आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांना 2.5 लाखांची गणपती बनवण्याची ऑर्डरसुद्धा आलेली आहे. किती मूर्त्यांची ऑर्डर या आतापर्यंत मिळालेली आहे? जवळजवळ 2,500 मूर्तींची ऑर्डर मिळालेली आहे. पण यावर्षी पाऊस आणि त्यांचे शेतीची कामं असल्यामुळे महिलांनी आपल्या प्रतिसादाप्रमाणे 500 मूर्त्या या ठिकाणी पूर्णतः बनवलेल्या आहेत. या ठिकाणी महिला बचत गटाच्या काही महिला आहेत. कशा पद्धतीने हा जो रोजगार आहे तुम्हाला मदत करत आहे आणि याच्यापूर्वी असा रोजगार नसताना जीव धोक्यात घालून जंगल क्षेत्रामध्ये वेगळ्या मजुरी कराव्या लागत होत्या, वेगळ्या पद्धतीने रोजगार कमवावा लागत होता, आता ती सुरक्षितता झाली आहे? खूप चांगलं सुरक्षित झालं आम्हाला. आम्ही महिला सर्व जंगल जात होते पहिले किंवा इकडे तिकडे कामाले जीवामध्ये जायला आपला ऑटोमध्ये इकडे तिकडे आता न जाता इथं बसून सर आम्हाला चांगला रोजगार भेटला आहे. तुमची जी काही गणपती मूर्ती आहे किंवा इतर मूर्त्या आहेत किंवा जे इतर वस्तू आहे, कशी मागणी येत आहे आणि दिवसागणिक महिन्यागणिक ती मागणी वाढत चाललेली आहे? पहिले जेवढी मागणी आली होती आता वाढत आहे? आता खूपच आता ऑर्डरवर ऑर्डर देत आहे आम्हाला. पहिले म्हणजे गेल्या वर्षी कसा सुरुवात होता आमच्या, तेवढं हे नव्हता, पण आता खूप आम्हाला इकडे तिकडे ऑर्डरवर ऑर्डर भेटत आहे. तर जर तुम्हालाही पूर्णपणे पर्यावरण स्नेही म्हणजेच पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करून सण साजरं करायचा असेल तर नक्कीच पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये हा जो वाघोली गाव आहे त्या ठिकाणी तसे काही प्रयत्न केले जात आहे. या ठिकाणी गणपती मूर्ती बनवली जात आहे, दिवे बनवले जात आहे, दिवाळीमध्ये लागणारे जे काही इतर साजसज्जेचं सामान आहे तो बनवला जात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरं करण्याचा एक मार्ग जो आहे तो या वाघोली गावातील महिलांनी दाखवलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, वाघोली, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.